गोकुळ दूध संघाची निवडणूक 4 महिने पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार नाही असं सुद्धा समजतंय। तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळच्या संचालकांनी मोठा दणका या संचालकांना मिळालेला आहे। आपण पाहतोय गोकुळ दूध संघाची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं तर या निवडणुकीची बरीच चर्चा होती, मात्र आता आणखी पुढे ढकलण्यात आलेली आहे निवडणूक। आधीच वेळ झालेला आहे। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? स्नेहा, कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून गोकुळ दूध संघाला ओळखलं जातं। एक प्रमुख अर्थकारण जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याचं या गोकुळमार्फत चालत असतं आणि एक वेळ आमदारकी नको, मात्र गोकुळचं संचालक पद द्या ही कार्यकर्त्यांची कायमच नेत्यांकडे मागणी असते। आणि याच गोकुळची निवडणूक आता तोंडावर आलेली होती। मात्र मधल्या काळामध्ये याच गोकुळची ईडी मार्फत चौकशी करावी असं चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मागणी केल्यामुळे खळबळ उडाली होती। त्यांनी किरीट सोमय्या यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल होती। प्रकाश बेलवडे जे वडक शिवाले इथल्या संस्थेचे संचालक आहेत आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीनं खरं तर ही एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी करताना आज कोर्टानं असं म्हटलंय की किमान 4 महिने निवडणुका घेता येणार नाहीत। त्यामुळे 4 महिने या निवडणुका आता पुढे गेलेल्या आहेत। 4 मे पर्यंत मुदत होती गोकुळ दूध संघाच्या संचालकांची, मात्र आता ही मुदत पुढे गेली आणि या 4 महिन्यामध्ये प्रशासक नेमला जाणार आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये जी बैठक झाली होती स्नेहा, त्यामध्ये निर्णय झालेला होता की प्रशासक नेमला जाणार आणि भ्रष्टाचाराची जे काही आरोप आहेत ते प्रशासकामार्फत बाहेर पडतील का अशी देखील एक चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये होती। आणि शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवडे यांच्या मागणीनुसार, याचिकेनुसार हा निर्णय हायकोर्टानं दिला आहे। त्यामुळे आता प्रशासक नेमला जाणार हे आता सिद्ध होणार आहे आणि कोण प्रशासक नेमला जाणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या निर्णयाचा प्रामुख्यानं गोकुळच्या संचालकांना मोठा फटका बसणार आहे असं म्हणता येईल। आणि दुसरं महत्त्वाचं, मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव सध्या गोकुळचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर देखील थेट आरोप नाव न घेता खरं तर शिवाजी पाटील यांनी केलेला होता की एका बड्या मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे गोकुळमध्ये काही बेकायदेशीर गोष्टी घडतायत। एका अधिकाऱ्याच्या बदलीचं देखील प्रकरण आपल्याला माहिती आहे, कदम नावाच्या, जे गाजलेलं होतं स्नेहा। आणि त्या सगळ्यानंतर आता हायकोर्टाच्या खंडपीठानं हा निर्णय दिल्यामुळे 4 महिने निवडणुका आता लांबणीवर गेलेल्या आहेत आणि संचालक मंडळाला हा एक मोठा फटका म्हणावा लागेल। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल संदीप।